नमस्कार. आजच्या या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. शेतांवर चालणारे ॲनारोबिक डायजेस्टर म्हणजेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प आपण सगळेच जाणतो. पण या हरित ऊर्जेच्या मागे काही छुपे आणि प्राणघातक धोके दडलेले असतात. आज आपण या डायजेस्टर सेफ्टी मॅन्युअलच्या आधारे याच अदृश्य धोक्यांचा आणि सुरक्षेचा पर्दाफाश करूया. आज आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. बायोगॅसचे फायदे आणि धोके, अदृश्य ज्वलनशील धोके, उपकरणांचे यांत्रिक धोके, बंदिस्त जागेचे कडक नियम आणि शेवटी आपण पाहणार आहोत अत्यावश्यक सुरक्षा उपाय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, बायोगॅस, त्याचे फायदे आणि धोके. आता बायोगॅस म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून मिळणारी ही एक उत्तम अक्षय ऊर्जा आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन नक्कीच कमी होतं. पण जर आपण याची तुलना पृथ्वीच्या आतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूशी केली, तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पर्यावरणासाठी बायोगॅस कितीही मोठा वरदान असला तरी शेवटी ही दोन्ही अत्यंत ज्वलनशील आणि शक्तिशाली इंधनच आहेत. त्यामुळे त्यांना हाताळताना अजिबात गाफील राहून चालत नाही. आणि म्हणूनच इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. हरित ऊर्जेचं हे तंत्रज्ञान जेव्हा एका सामान्य शेतावर आणलं जातं, तेव्हा त्यासोबत नक्की कोणते छुपे धोके येतात? कारण औद्योगिक स्तरावरची ऊर्जा निर्मिती शेतीच्या वातावरणात आणणं ही काही साधी गोष्ट नाहीये. एका सामान्य फीड हॉपरवर लावलेले हे असंख्य धोक्याचे फलक खूप काही सांगून जातात. हा हरित ऊर्जेचा उपाय नक्कीच आहे, पण तो हाताळताना औद्योगिक पातळीवरच्या सुरक्षेचा आदर करणं किती गरजेचं आहे हे यावरून समजतं. यात उंचीवरून पडणं, यंत्रांमध्ये अडकणं आणि थेट स्फोटासारख्या महाभयंकर धोक्यांचा समावेश आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अदृश्य आणि ज्वलनशील धोके. इथे ॲस्फिक्सियंट म्हणजेच श्वासोरोधक वायूची व्याख्या समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे असे वायू असतात जे मानवी पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यापासून थेट रोखतात. विशेष म्हणजे यांचं प्रमाण अगदी कमी असलं तरी ते अत्यंत प्रभावी असतात. हे वायू रंगहीन आणि गंधहीन असल्यामुळे तिथे काम करणाऱ्यांना आपण एक प्राणघातक परिस्थितीत आहोत याचा साधा अंदाजही येत नाही. बायोगॅसमध्ये नक्की कोणकोणते घातक घटक असतात ते पाहूया. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारखे वायू वातावरणातील ऑक्सिजनची जागा घेतात. पण त्याहूनही भयानक म्हणजे केमिकल ॲस्फिक्सियन्स. हायड्रोजन सल्फाईड आणि अमोनियासारखे अत्यंत विषारी वायू शरीराची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमताच पूर्णपणे नष्ट करतात. विचार करा, हे किती घातक असू शकतं. रसायनशास्त्रातले हेच धोके प्रत्यक्ष जीवनात कसे मृत्यूचे सापळे बनू शकतात हे आपण पाहतोय. IDLH म्हणजेच इमिजिएटली डेंजरस टू लाईफ अँड हेल्थ. सेंद्रिय खतांच्या साठवणुकीच्या जागी अशी प्राणघातक परिस्थिती अत्यंत वेगाने निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तिथे काम करणाऱ्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू ओढवू शकतो. आपला तिसरा भाग आहे भौतिक आणि यांत्रिक धोके. उपकरणांचे प्रत्यक्ष धोके काय आहेत ते समजून घेऊया. द्रवरूप खतांचे साठे आणि खतांचे तलाव हे बुडण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतात. समजा एखादी व्यक्ती आधीच त्या श्वासरोधक वायूंमुळे बेशुद्ध पडली किंवा सिंथॅटिक लायनरवरून नुसती घसरली तर या खतांच्या तलावात बुडून मृत्यू होण्याचा धोका खूप जास्त असतो. आता यांत्रिक धोक्यांबद्दल बोलायचं झालं तर पंप आणि मिक्सरचे फिरणारे भाग हे जणू उघडे सापळेच असतात. उघडे ड्राईव्ह शाफ्ट्स आणि वेगाने फिरणारे इम्पेलर्स अत्यंत धोकादायक असतात. म्हणूनच उपकरणांना योग्य सुरक्षा कव्हर्स असणं, लांब केस बांधून ठेवणं आणि सैल कपडे अजिबात न घालणं हे नियम पाळणं बंधनकारक आहे. सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी शिड्या आणि भक्कम कठडे असणं तर अत्यंत अनिवार्य आहे. आता येतो चौथा आणि अत्यंत नाजूक भाग, बंदिस्त जागेचे कडक नियम म्हणजेच कन्फाइन्ड स्पेस एंट्री. बंदिस्त जागा किती धोकादायक असू शकते याचं एक अतिशय विदारक उदाहरण या मॅन्युअलमध्ये दिलं आहे. 2 कामगार एका साठवणूक टाकीची सफाई करत होते, ज्या तळाला फक्त काही इंच जाडीचा सेंद्रिय कचरा शिल्लक होता. पण ऑक्सिजनच्या अभावामुळे त्या दोन्ही कामगारांचा तिथेच गुदमरून मृत्यू झाला. हे सिद्ध करतं की ऑक्सिजन नसताना सेंद्रिय कचऱ्याचा एक छोटासा अंशही जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच बंदिस्त जागेत प्रवेश करण्यासाठी काही अत्यंत कडक नियम पाळलेच पाहिजेत. पहिली पायरी, नेहमी बाहेरूनच आतल्या हवेची चाचणी करणं. दुसरी पायरी, स्फोट प्रतिबंधक यंत्रणेद्वारे सतत शुद्ध हवा आत पाठवणं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे बडी सिस्टीम.
आत जाणाऱ्या कामगाराला सेफ्टी हार्नेस लावलेला असतो आणि बाहेर उभा असलेला दुसरा कामगार आपत्कालीन परिस्थितीत त्याला सुरक्षितपणे खेचून बाहेर काढू शकतो. आत प्रवेश करण्यापूर्वी हवेतील वायूंचं प्रमाण तपासणं सक्तीचं आहे आणि त्याच्या सुरक्षित मर्यादा खूप कडक आहेत. ऑक्सिजनचं प्रमाण 19.5% जास्त असायलाच हवं. मिथेन 5% खाली असावं आणि तो अत्यंत विषारी हायड्रोजन सल्फाईड 20 ppm पेक्षा कमी असावा. या मर्यादांची खात्री केल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. आणि ही खात्री करण्यासाठी लागणारी उपकरणं खऱ्या अर्थाने जीवनरक्षक आहेत. हाताळायला सोपे असणारे मल्टीगॅस डिटेक्टर्स आणि रेस्क्यू हार्नेस. या डिटेक्टर्सना लांब पाईप्स सोडलेले असतात, ज्यामुळे कामगार बाहेर सुरक्षित ठिकाणी उभा राहूनच आतल्या हवेची अचूक चाचणी घेऊ शकतो. चला, आता वळूया आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागाकडे, अत्यावश्यक सुरक्षा उपाय. 120 हा आकडा खूप काही सांगून जातो. ओशाच्या अंदाजानुसार केवळ लॉकआउट आणि टॅगआउट नियमांचं काटेकोर पालन केल्यामुळे अमेरिकेत दरवर्षी तब्बल 120 कामगारांचे प्राण वाचतात. योग्य यांत्रिक दुरुस्ती प्रक्रिया पाळणं किती महत्त्वाचं आहे हे यावरूनच स्पष्ट होतं. कोणत्याही विद्युत उपकरणाची दुरुस्ती करण्यापूर्वी ही लॉकआउट टॅगआउट प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडणं गरजेचं असतं. वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करून त्यावर टाळे आणि टॅग लावल्यामुळे अचानक यंत्र चालू होणं, स्पार्क्स उडणं किंवा विजेचा जोरदार धक्का बसणं यांसारखे भीषण अपघात आपण नक्कीच टाळू शकतो. तसंच प्रत्येक प्रकल्पाचा एक आणीबाणी कृती आराखडा म्हणजेच इमर्जन्सी ॲक्शन प्लॅन असायलाच हवा. यात बचाव पथकांसाठी स्पष्ट दिशानिर्देश, इमर्जन्सी शट ऑफ दाखवणारा संपूर्ण नकाशा आणि अग्निशमन दलासोबत केलेली वार्षिक पाहणी यांचा समावेश असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर आठवड्याला हवेतील वायू आणि तापमानाची नोंद ठेवणं, जेणेकरून धोक्याची पातळी वाढण्यापूर्वीच आपल्याला ती ओळखता येईल. आपत्कालीन परिस्थितीतलं सर्वात मोठं संरक्षक कवच म्हणजे SCBA किंवा सेल्फ कंटेन्ड ब्रीथिंग ॲपरेटस. पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर आणि चेहऱ्यावर पूर्ण मुखवटा असलेल्या या उपकरणाचा वापर अत्यंत धोकादायक आणि बंदिस्त जागेत फक्त आणि फक्त योग्य प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनीच करणं अपेक्षित असतं. पण लक्षात घ्या, रोजची सुरक्षितता ही स्पष्ट संवादावर अवलंबून असते. ज्वलनशील वायू वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्सवर दिशा आणि धोक्याची चिन्हे अगदी स्पष्टपणे लावलेली असावी. तसंच डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल्स आणि कानांच्या सुरक्षेसाठी इयरप्लग्ज यांसारखी PPE किट वापरणं अनिवार्य असायलाच हवं. शेवटी विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे. हरित ऊर्जा आणि पर्यावरणाचं रक्षण करत असताना मानवी जीवनाचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे सुरक्षा नियम पाळले जात आहेत का? शेतावरील बायोगॅस निर्मिती हा नक्कीच एक उत्तम आणि गरजेचा पर्याय आहे, पण त्याला औद्योगिक सुरक्षेच्या कठोर नियमांची जोड मिळणं हेच खऱ्या अर्थाने सुरक्षिततेचं पाऊल आहे. आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. सुरक्षित रहा आणि जागरूक रहा.